आज भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांच्या ज्या मुलाखती अहमदनगर शहरामध्ये पार पडल्या त्या मुलाखतीसाठी मी जालिंदर लक्ष्मण कोतकर आणि माझी मिसेस सौ कमल जालिंदर कोतकर ह्या दोघांचे इच्छुक फॉर्म आम्ही या ठिकाणी भरून दिले। भारतीय जनता पार्टीकडून आम्ही इच्छुक उमेदवार आहोत। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जे काही इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या त्यामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो। जेव्हा आम्ही इथून मागच्या काळात आपल्या अहिल्यानगरचे ज्येष्ठ नेते माननीय पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नगर दक्षिणचे माजी खासदार माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीतून केडगावमध्ये प्रभाग क्रमांक 17 मध्ये आपण साधारण 3 ते 3.5 कोटी रुपयाचा विकास निधी आणून काम त्या ठिकाणी आज पूर्ण झालेले आहेत। त्याच्यामध्ये 200 kV चे ट्रान्सफॉर्मर असतील ते 5 ट्रान्सफॉर्मर आपण वेगवेगळ्या भागामध्ये बसवण्यात आलेले आहेत। सभा मंडप असतील ते सभा मंडपाचे 5 ठिकाणी सभा मंडप आपले एकता कॉलनी असन, शास्त्रीनगर असन, मोनीनगर असन, दूधसागर असन, अशा वेगवेगळ्या भागामध्ये सभा मंडपाचे काम त्या ठिकाणी पूर्ण झाले। आता सध्या दूधसागर सोसायटीमध्ये ड्रेनेज लाईनचा कामाचा शुभारंभ 2-3 दिवसापूर्वी पार पडला, ते काम त्या ठिकाणी आज चालू आहे। असे विविध प्रकारचे काम माननीय खासदार सुजयदादा विखे यांच्या निधीतून आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे। सामाजिक काम करत असताना शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण पॅडचं वाटप असेल, शाळेमध्ये आपण शालेय साहित्य असेल, शाळेमध्ये जिमचा आपण त्या ठिकाणी 60 लाख रुपयाचा निधी सुविधांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला। ते विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण त्या ठिकाणी उपस्थित करून त्यांना ओपन जिमचं साहित्य सुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले। शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी सुविधांच्या वाढदिवसानिमित्त आताच त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्याच्यानंतर धार्मिक काम असतील तर सप्त्याचे आपण इंदुरीकर महाराजांचं कीर्तन असेल, शिवपुराण असेल, महापुराण असेल, असे अनेक प्रकारचे धार्मिक काम आपण त्या ठिकाणी केले आहे। केडगाव ते मोठादेवी पायी ज्योतचा सोहळा आपण दरवर्षी सालाबादप्रमाणे तो पण या ठिकाणी दरवर्षी करत असतो। असे अनेक प्रकारचे काम आपण सामाजिक काम करत असताना या इथून मागच्या काळात केले। त्या इथून पुढच्या काळात काम करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक म्हणून उमेदवार त्या ठिकाणी इच्छुकांचा अर्ज आपण त्या ठिकाणी भरून दिला आहे। इथून पुढच्या काळात केडगावसाठी अनेक प्रश्न आपल्याला अजून मार्गी लावण्याचे आहेत। एक केडगावकरांसाठी मोठं उद्यान आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध